कोल्हापूरच्या गुन्हेगारी जगतातील एक मोठी बातमी. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नमस्कार. कोल्हापूरच्या गुन्हेगारी जगतातील एक मोठी बातमी. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली जिल्ह्यातून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान जयसिंगपूर येथील चिपरी फाटा परिसरात एक इसम मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सापळा रचला आणि संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव वैभव राजाराम आवरे, वय 26, राहणार मिरज असे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 5 किलो गांजा, एक मोबाईल आणि स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव आवळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि आर्म ॲक्टसह एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा घडामोडीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.